पाटील साहेब, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्या सगळ्यांना विनंती जरा दोन्ही हात वर करून भारत माता की. अरे माननीय मुख्यमंत्री महोदयांना हा आत्मविश्वास द्यायचा आपल्या घोषणेतून. पुन्हा एकदा भारत माता की वंदे. आपले उमेदवार अक्षय कर्डिल यांच्या प्रचारार्थ आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आपल्या राज्याचे कर्तबगार आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती मान्य राम शिंदे साहेब, महाराष्ट्राची एक मुलक मैदानी तोफ आणि आपल्या सर्वांच्याच भगिनी तो पंकजाताई मुंडे, आपले महायुतीचे उमेदवार आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विठ्ठलरावजी लंगे, आमदार विक्रमजी पाचपुते, आमदार काशीनाथ दातेसर, आमदार अमोलजी खताळ, आमदार प्रसादजी लाड, आपले आमदार संग्राम भैया जगताप, प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी, आपले संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, डॉक्टर सुजय विखे पाटील, आपल्या माजी आमदार स्नेहलताताई कोले, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपजी भालसिंग, आपले शहराध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते, आपल्या अहिल्यानगरच्या महापौर ज्योतिताई गाडे, देवराई नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि उपस्थित सर्व महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिलेंना निवडून आणण्याकरता जमलेले सर्व माझे बांधव भगिनी आणि उपस्थित मित्र हो, आज आपण सर्वजण एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षी होण्यासाठी जमलेला आहोत. ऐतिहासिक क्षण यासाठी म्हणतो मी की 23 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण अक्षयला विक्रमी मताधिक्याने आपण निवडून देणार आहोत आणि नवा इतिहास घडवणार आहोत. आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं हा आपण विजय ऐतिहासिक ठरेल असं आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी नम्रपूर्वक सांगू इच्छितो. साहेबांना सांगायचं ना, आपण हात वर करून सांगा बरं, आपण इतिहास घडवणार आहोत. धन्यवाद. आज अतिशय दुःखद अंतःकरणानं आपण या निवडणुकीला सामोरे जातोय. आज शिवाजीराव आपल्यामध्ये नाहीत, परंतु आज शिवाजीरावांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अक्षय कर्डिलेंना उमेदवारी दिली. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. साहेब, आज प्रत्येक कार्यकर्त्याला शिवाजीरावांची अनुपस्थिती जाणवते. पायाला भिंगरी लावून फिरणारा हा कार्यकर्ता, सर्व लोकांच्या सुखदुःखात जाणारा, प्रत्येक विषयामध्ये संघर्ष करणारा, या भागाच्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून अविरतपणे संघर्ष करणारा असा प्रकारचा एक लढवाई नेता म्हणून शिवाजीरावांची ओळख होती. त्यांच्या दुःखद निधनानं एक मोठी पोकळी आपण त्या निमित्तानं निर्माण झाली. पण साहेब, आपण अक्षय कर्डिलेंना उमेदवारी देऊन शिवाजीरावांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली, किंबहुना ही निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा आपण या ठिकाणी मोठी संधी आम्हाला दिली.
खरं तर आज मुख्यमंत्री मोदी येत असताना फार मोठं भाषण मी करणार नाही, परंतु आज राज्य ज्या गतीनं पुढं जात आहे, सर्वच आघाड्यावर राज्य आज देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य होत आहे आणि सर्व समाज घटकांसाठी क्रांतिकारक निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेत आहेत. मग ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून तर वीज मोफत करण्यापर्यंत निर्णय असेल, लाडकी बहीण योजनेपासून तर लखपती दीदीपर्यंत योजना असेल, अशा सगळ्या योजनेला त्या ठिकाणी प्रभावी त्याची अंमलबजावणी करून आज तुम्ही बसणारा प्रत्येक घटक या राज्य सरकारच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या योजनेचा लाभार्थी आहे. साहेब, अतिवृष्टी झाली, आपल्या सरकारनं जी मदत केली, आमच्या तालुक्यातला शेतकरी कधी विसरणार नाही अशा प्रकारच्या कामामध्ये आपण मदत केलेली आहे. आणि या संकटामध्ये प्रत्येक माणसाच्या मागे खंबीर उभं राहण्याची जी भूमिका आपण घेतली, आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपल्याबद्दलचा जो विश्वास आहे आणि तोच विश्वास या रावरी विधानसभा मतदारसंघामध्ये अक्षय कडलेंना ऐतिहासिक विजय मिळवून देणार आहे, मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो. आपण साहेब साखळी योजना या दुष्काळी भागाला शब्द दिला, आज तो शब्द आपण पूर्ण केला, त्या योजनेला मंजुरी दिली. आता कामाचा शुभारंभ आपल्याच हस्ते आम्हाला करायचा आहे. मी आत्ताच ती विनंती करून आपल्याला सांगतो. अनेक निळवंड्याचा प्रश्न होता, निळवंड्या चाऱ्यांचा प्रश्न होता. आपण सर या निळवंड्याच्या चाऱ्यांकरता जो निधी दिला, आज आमच्या सगळ्या राहुरी तालुक्यातल्या तांबेरे, कन्नडगाव, निंबेरे या सगळ्या गावाला पाणी मिळालं. हे केवळ आणि केवळ आपल्यामुळे ते शक्य झालं, मला या निमित्त आपल्याला सांगायचं आहे. आज मुळा धरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा साहेब बऱ्याच दिवसाची मागणी होती. मुळा धरणामध्ये जो गाळ साठलाय तो गाळ काढला पाहिजे. अतिरिक्त 2-3 TMC पाणी उपलब्ध होईल. राहुरी तालुक्याच्या आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना पाणी त्यामुळे जादा उपलब्ध होईल. आणि त्याचबरोबर पाथर्डी तालुक्यातल्या दुष्काळी भागाला ठरणाऱ्या वरदान ठरणाऱ्या बांबोरी चारीला टप्पा 1 आणि टप्पा 2 याला सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये साहेब आपण पाणी देऊ शकतो. हा निर्णय आपल्याला मित्र केला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. मोठा निर्णय साहेब आपल्या मुळा धरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला करता येईल. आपण फक्त आम्हाला आदेश करा, या कामाला आपल्याला सुरुवात करता येईल. जिल्हा पूर्वी दुष्काळाच्यासाठी संघर्ष करायचा, आता जिल्हा दुष्काळमुक्त होण्याकरता आपल्या माध्यमातून जे प्रयत्न सुरू आहेत, अनेक सिंचन योजनेला पैसे त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिला. आज मुळा कालव्याचं नूतनीकरण सुरू आहे. मुळाच्या कालव्याचं चाऱ्याचं काम सुरू करायचं, नूतनीकरण होणार आहे. अशा सगळ्या शेवटच्या माणसापर्यंत शेतकऱ्याला पाणी देण्याचं काम सर आपण साहेब आपल्या माध्यमातून यासाठी होत आहे. आम्हाला शेवटची विनंती करायची आहे की राज्यामध्ये आता उद्योगामध्ये आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते. उद्योग नवीन आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत. आज जिल्ह्याच्या औद्योगिक विस्ताराला मर्यादित चाललेला आहे. आमच्या तमाम राहुरी तालुक्याच्या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती साहेब की आमच्या राहुरी तालुक्यामध्ये असणाऱ्या विद्यापीठाची जागा जी आहे, किंवा 1000 एकर जमीन जरी आमच्या MIDCला दिली तर हजारो मुलांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. अशा प्रकारची या निमित्ताने आपल्याला विनंती आहे. मुळा धरण 4 किलोमीटर आहे, पाण्याची अडचण नाही आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत, विकासात्मक बाबी उद्याच्या या तालुक्याच्या विकासाकरता पाथर्डी तालुका असेल, राहुरी तालुका असेल, नगर तालुका असेल, या सर्व मतदारसंघाच्या निमित्तानं एक मोठं ऐतिहासिक काम आपल्याला साहेब करता येईल. म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की या सगळ्या ज्या योजना आहेत यामध्ये आपण विशेष पुढाकार घेऊन आमच्या दुष्काळी भागाला तरुणांच्या हाताला काम देण्याबद्दलचा आपण या ठिकाणी निश्चितपणे निर्णय कराल अशी अपेक्षा करतो, अशी विनंती करतो. आणि आपण आलात, पंकजाताई आल्यात, निश्चितपणे मी एकदा पुन्हा आमच्या जनतेच्या वतीने खात्री देतो. आणि विशेष करून आज अरुण साहेब इथं आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज एक चांगली भूमिका आपले माजी आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे साहेबांनी घेतली. तालुक्याच्या विकासाकरता त्यांनी थांबण्याचा निर्णय केला साहेब आपल्या शब्दावरून. मी खरं त्यांना मनापासून त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आलात, आपलं मनापासून जिल्ह्याच्या वतीने
स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती.